Welcome to Tejvarta News Network. परळीतून धक्कादायक घटना, हळहळ करणारी घटना बाहेर आली आहे. तोहीद खान नावाच्या युवकाची निर्घुण हत्या झाली आहे. असंख्य वार करून पुरावे नष्ट करण्यासाठी रेल्वे पटरीवर त्याचा मृतदेह फेकण्यात आला. कुटुंब आतापर्यंत पोलीस स्टेशनला बसून न्याय मागतंय आणि दिवस गेला तरी एकही आरोपी पोलिसांना आयडेंटिफाय होत नाही. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चाललाय. पाठीमागे उमेश दळवी असाच क्रूरपणे संपवला. अंजनवतीला सोनवणे नावाचा एक युवक संशयास्पद पद्धतीने संपवला. चर्मकार समाजाच्या महिलेला सुद्धा अतिशय निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. हे कोण करतंय? कायदा व सुव्यवस्था कोण ऐरणीवर आणतंय? आणि बीडचा कायदा व सुव्यवस्था कधी सुधारणार आहे, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे, तोहीद खानच्या हत्याकांडातील आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजेत. अतिशय हळहळ करून अमानवीय पद्धतीने त्याच्यावरती क्रूर असा हल्ला झालेला आहे. त्याच्या प्रायव्हेट पार्टवर सुद्धा त्या ठिकाणी हल्ला केल्याचं कुटुंबीय सांगतंय. आणि हा तरुण कशामुळे मारला, कुणी मारला, त्याच्यानंतर काही मागच्या काळामध्ये मुस्लिम विरोधी ऍक्टिव्हिटी बीड जिल्ह्यामध्ये सक्रिय झाल्यात, त्या कुणाच्या आशीर्वादाने सक्रिय झाल्यात, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. तोहीद खान प्रकरणात तात्काळ SIT मार्फत सखोल चौकशी करावी आणि आरोपी अटक करण्यासाठी पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी भूमिका घ्यावी. मी लवकरच या कुटुंबाची भेट घेणार आहे आणि राज्यव्यापी आंदोलन सुद्धा आम्ही तोहीद खानच्या न्यायासाठी छेडणार आहेत. तात्काळ तोहीद खानच्या आरोपीला अटक करा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय ऑल इंडिया पॅंथर सेना शांत बसणार नाही. बीडच्या कायदा व सुव्यवस्थेकडे पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी लक्ष दिलं पाहिजे, पण त्या कसलेच लक्ष देत नाहीत. या ठिकाणी माणसं रोज संपतायत, गुन्हेगारी वाढते आणि याच्याकडे मात्र पालकमंत्र्यांचं लक्ष नाही. राज्य सरकार गृहमंत्र्यांनी सुद्धा तोहीद खान प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे. त्यांचं कुटुंब न्याय मागतंय, त्यांना न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे.